नमस्ते, मी विजयकुमार थोरात, सहाय्यक आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभाग। एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपल्याशी मला संवाद साधायचा आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून 1 मार्चपासून आपण एक लसीकरण मोहीम राबवत आहोत। जपानीज एन्सेफलायटिस या आजाराशी संबंधित ही लसीकरण मोहीम आहे। साधारण 1 ते 15 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी मुलांसाठी आपण ही मोहीम राबवत आहोत। जपानीज एन्सेफलायटिस हा आजार प्रामुख्याने डासांच्या प्रादुर्भावामुळे होत असतो आणि या आजाराचा सगळ्यात दुष्परिणाम म्हणजे 30% मुलांमध्ये मॉर्टॅलिटी रेट म्हणजे मृत्यूदर हा या आजाराचा अतिशय मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे आपल्याला या संदर्भात जास्त काळजी घेणं आवश्यक आहे आणि आपली जी महापालिका ही लसीकरण मोहीम राबवत आहे त्या अनुषंगाने आम्ही आमच्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व 150 शाळांमध्ये ही राबवतच आहोत। परंतु माझं सर्व मुख्याध्यापक शिक्षक हे जे काही आपल्या खाजगी शाळांचे असतील त्यांना सगळ्यांना असं आव्हान राहील की आपल्या शाळांमध्ये सुद्धा ही मोहीम मोठ्या प्रमाणात आपण राबवावी आणि हा जो काही आजार आपल्याला दुर्धर आजार आहे याच्याशी लढण्यासंदर्भातली ही लसीकरण मोहीम आपल्याला या शहरामध्ये यशस्वी करायची आहे आणि त्या संदर्भात आमच्या महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी आपल्याशी निश्चितपणे संपर्क करतील। आपल्याला त्या संदर्भात काही अडचणी असतील तर आमच्या वैद्यकीय विभाग किंवा शिक्षण विभागाशी आपण कम्युनिकेट करावं आणि ही मोहीम आपण 100% मुलांपर्यंत पहिल्या 1 ते 15 वर्ष वयोगटातील सर्व मुलांपर्यंत आपल्याला पोहोचवायची आपली जबाबदारी आहे आणि आपण निश्चितपणे ती राबवू। यासोबतच माझं प्री प्रायमरी जे आहेत आपल्याकडे नर्सरी LKG UKG ज्या शाळा आहेत त्यांनी सुद्धा ही मोहीम आपल्याला राबवायची आहे आणि ही निश्चितपणे सर्व मिळून आपण ही यशस्वीपणे राबवू। धन्यवाद।